हॅलो एव्हरीवन, आजचा विचार आहे आपलं मन म्हणजे देवाचं घर आहे. त्यात राग, द्वेष आणि पश्चातापाची गर्दी होऊ देऊ नका. ते शांत आणि प्रसन्नच ठेवा. आज आपण देवदिवाळीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. देवदिवाळी म्हणजे काय? देवदिवाळी हा खंडोबाच्या देवस्थानामध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे देवदिवाळी किंवा मोठी दिवाळी असेही म्हणतात. या दिवशी खंडोबाच्या देवळात दीपोत्सव करतात. तसेच देवदिवाळी किंवा देवांची दिवाळी हा सण कार्तिक पौर्णिमेला साजरा होतो. या दिवशी देव लोकांवर प्रसन्न होतात आणि भगवान विष्णूंनी शेष नागावर बसून क्षीरसागरातून प्रकट झालेला दिवस म्हणूनही ही पौर्णिमा पवित्र मानली जाते व वाराणसी, काशी, गंगा घाटावर होणारी देवदिवाळी खूप प्रसिद्ध आहे. तिथे हजारो दिव्यांनी घाट उजळवतात. देवदिवाळीचे महत्त्व जाणून घेऊयात. या दिवशी देवांची दिवाळी असे मानले जाते. देवदिवाळी याला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. हा सण कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी देवदेवतांची दिवाळी साजरी केली जाते. त्रिपुरासूर राक्षसावर भगवान शंकराच्या विजयाचा दिवस म्हणूनही याला महत्त्व आहे. देवदिवाळी म्हणजे भगवान शिवाचा विजय. भगवान शिवानी या दिवशी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या विजयाच्या आनंदात देवदेवतांनी काशीमध्ये वाराणसी येथे दिवे लावून उत्सव साजरा केला. म्हणूनच याला त्रिपुरोत्सव असेही म्हणतात. हा सण वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. गंगेचे महत्त्व जाणून घेऊयात. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान, कार्तिक स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे. या दिवशी कुलदेवता, ग्रामदेवता, स्थान देवता, वास्तुदेवता यांची पूजा केली जाते व गोड नैवेद्य करून त्यांना नैवेद्य दाखविला जातो. देवदिवाळी कशी साजरी करतात ते पाहूयात. घर साफसफाई करून देवघर सजवून पाण्याला गंगा मानून त्याचे पूजन करतात. तसेच दीपदान केले जाते. देवदिवाळीमध्ये दिवे लावणे हे सर्वात महत्त्वाचे आहेत. घरात, अंगणात, गच्चीवर दिवे लावावेत. शक्य असेल तर 21, 11, 51 दिवे लावतात आणि विष्णू लक्ष्मी यांचे पूजन केले जाते. तुळशीला देखील या दिवशी अभिषेक करून दीप लावतात व सायंकाळी आरती करून श्लोक म्हणतात. ओम नमो नारायणाय असा जप करावा. दिवे नदीकाठी किंवा अंगणात सोडणे शुभ मानले जाते. देवदिवाळी निमित्त एक स्टोरी सांगते, ती ऐकूयात. एका खेड्यात एक आद्याश नावाचा एक छोटा मुलगा राहत असे. आद्याशला दिवे खूप आवडत, पण त्याच्या घरची परिस्थिती ठीक होती. देवदिवाळी आली तरी घरी दिवे लावायला जास्त तेल नव्हतं. तो उदासपणे गावाच्या बाहेरच्या तलावाजवळ बसला होता. तेवढ्यात त्याला काहीतरी चमकताना दिसलं. आद्याशने पाहिलं, एक छोटी प्रकाशासारखी चमकणारी मुलगी त्याच्या समोर उभी होती. ती म्हणाली, मी दीपांधरी, दिव्यांची देवमित्र. देवदिवाळीच्या दिवशी ज्याच्या मनात प्रकाश असतो त्याच्या समोर मी येते. आद्याश आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, माझ्याकडे दिवे नाहीत, मी देवदिवाळी कशी साजरी करू? दीपांतरी हसली. तिच्या हातातला छोटा दिवा आद्याशच्या हातात ठेवला. हा जादूचा दिवा आहे. तू फुंक दिलीस की एक दिवा 1000 दिव्यांमध्ये बदलतो. पण अट एकच, ते दिवे कोणाचं मन उजळायला लावायचे. फक्त स्वतःसाठी वापरलेस तर प्रकाश नाही वाढणार. आद्याशने दिवा घेतला आणि घरी धावला. त्याने हलकेच फुंकर मारली आणि बरोबर त्याच्या समोर एकी शेकडो दिवे प्रकट झाले. अचानक गावभर प्रकाश झाला. आद्याशने ते सर्व दिवे स्वतःकडे ठेवले नाहीत, तर त्याने शेजाऱ्यांच्या, गरिबांच्या, एकट्या वृद्धांच्या घरात दिवे नेले. गावातील प्रत्येक घर प्रकाशाने उजळून निघाले. गावकरी आश्चर्याने विचारू लागले, ही दिव्यांची बरसात कोठून झाली? आद्याश फक्त हसत राहिला. त्याच्या मनात मात्र दीपांधरीचे शब्द घुमत होते. स्वतःसाठी नाही, इतरांसाठी वाटला कीच तो वाढतो.
मग देवांचा आशीर्वाद मिळतो. मध्यरात्री कार्तिक पौर्णिमा आली. गावभर प्रकाश नाचत होता. तेवढ्यात आद्यांशला आकाशातून वारा आला असे वाटले. एक सौम्य आवाज ऐकू आला. आद्यांश, तू खरी देवदिवाळीची खरी ओळख जाणलीस. जिथे प्रेमानं दिवा लावलेला असतो तिथे देवांचा प्रकाश थांबतो. अचानक आद्यांच्या हातातील जादूचा दिवा एका सुंदर सुवर्ण दीपस्तंभात बदलला. जणू देवानी त्याला छोटीशी भेटच दिली. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.